तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे गणेश भक्तांसाठी, कारण आज पीओपी संदर्भात म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात कोर्टामध्ये सुनावणी आहे। 6 फुटाखालील मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले होते। यामध्ये शाडूच्या गणपतीचा देखील समावेश होता। मात्र 1.5 दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनावेळी गोंधळ झाला। यावेळेला अनेकांनी आमची शाडूचे गणपती आहेत, त्यामुळे आम्ही नैसर्गिक अधिवासात किंवा स्त्रोतामध्ये विसर्जन करू शकतो, अशा पद्धतीनं वादविवाद कर्मचाऱ्यांसोबत केला। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे आणि याच याचिकेसंदर्भात आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उच्च न्यायालयामध्ये आज या संदर्भातली सुनावणी होणार आहे। 6 फुटांखालील ज्या पीओपीच्या मूर्ती आहेत त्या मूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित कराव्यात, अशा स्वरूपाचा नियम हा देण्यात आलेला आहे। सगळे कृत्रिम तलाव आहेत जिथे लोक आपल्या मूर्ती घेऊन येतात विसर्जनासाठी। मात्र ज्या शाडू मातीच्या मूर्ती आहेत त्या मूर्ती आम्ही नैसर्गिक ठिकाणी म्हणजे समुद्रात किंवा नदीमध्ये विसर्जित करू शकतो, अशी काहींचं म्हणणं आहे। अधिक माहिती घेऊया देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, काय अधिक माहिती? आज महत्त्वाची सुनावणी। नक्कीच आज एक महत्वाची पीओपी मूर्तीच्या संदर्भातील सुनावणी आहे। प्रामुख्याने पानगंगामध्ये विसर्जन करण्याची परवानगी मिळावी अशा संदर्भातील ही याचिका आहे। जी माहिती मिळते त्यानुसार 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी काहीसा गोंधळ झाला होता, कारण न्यायालयाचा एक निर्देश होता की 6 फुटाखालील मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करण्याचा आदेश होता आणि यावरून हा सगळा विषय समोर आला होता। आणि आज जी माहिती मिळते त्यानुसार पीओपी संदर्भात न्यायालयामध्ये सुनावणी आहे, त्यामुळे या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र।